नमस्कार, मी रुपेश स्वागत करतो तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलो आहोत गिरनार या पवित्र स्थानाला भेट देण्यासाठी। गिरनार पर्वताबद्दल जाणून घेण्याआधी तुम्हाला इथे कसं पोहोचता येणार हे बघूया। तर गिरनार हे गुजरात राज्यातील व जुनागड जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे। जुनागडला तुम्ही रेल्वे, बस व इतर वाहनांमध्ये पण येऊ शकता। स्वतःच्या वाहनाद्वारे येत असाल तर इथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे। गिरनार तलेटी म्हणजेच जिथून आपण गिरनार पर्वतावर मार्गक्रम करण्यास सुरुवात करतो ते ठिकाण जुनागड बस स्थानकावरून फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे। तर राहण्यासाठी इथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ धर्मशाळा व हॉटेल सुद्धा उपलब्ध आहे। तर आता आपण पोहोचलो आहोत गिरनार तलेटी या ठिकाणी। इथून तुम्हाला संपूर्ण पायी मार्गक्रम करीत जायचं असेल तर 10,000 पायऱ्या चढायला लागतात। संपूर्ण पायऱ्या चढण्यासाठी किमान 4 ते 5 तासाचा वेळ लागतो। पण आपण रोपवेने जाणार आहोत। रोपवे तुम्हाला अंबिका माता मंदिरापर्यंत नेऊन सोडेल आणि तिथून दत्त मंदिराचे दर्शन घेण्यासाठी 5,000 पायऱ्या चढाव्या लागतील। चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। रोपवे म्हणजेच उडण खटोला याबद्दल सांगायचं झाल्यास 24 ऑक्टोबर 2020 रोजी या रोपवेची सुरुवात करण्यात आली। आशिया खंडातील सर्वात मोठे रोपवे म्हणून याची ओळख आहे। जमिनीपासून 850 मीटर अंतर पार करून ही तुम्हाला पर्वतावरील अंबिका माता मंदिराच्या पायथ्याशी सोडेल। एक ट्रॉलीमध्ये 8 प्रवासी बसू शकतात। तसेच एका तासात जवळपास 1000 प्रवासी यात प्रवास करतात। रोपवेचे तिकीट तुम्ही इथे काउंटरवर बुक करू शकता किंवा ऑनलाईन बुक करण्याचे पर्याय सुद्धा उपलब्ध आहे। एका व्यक्तीला जाण्या येण्यासाठी 700 रुपये एवढा शुल्क लागेल व फक्त एका वेळेच्या प्रवासाला 400 रुपये एवढा शुल्क लागतो। रोपवेमध्ये सिंगल यूज प्लास्टिकची कुठलीच वस्तू घेऊन जाता येणार नाही। तसेच सेल्फी स्टिक सुद्धा नेण्यास सक्त मनाई आहे। चला तर रोपवेच्या प्रवासाचा आनंद घेऊ। रोपवेतून जाताना तुम्हाला हे जैन धर्माचे 22वे तीर्थंकर श्री नेमिनाथजी यांचे मंदिर बघायला मिळेल। जैन पुराणानुसार नेमिनाथजी हे भगवान श्रीकृष्ण यांचे चुलत भाऊ म्हणून ओळखला जातात। नेमिनाथजी यांचा जन्म यदुवंशी राजा समुद्रविजया राणी शिवादेवी यांच्या पोटी शौरीपुरा या शहरात झाला। रोपवे स्टेशन बाहेर पडताच तुम्ही इथे गिरनार बद्दलची संपूर्ण माहिती या फलकावर बघू शकता। तर सर्वप्रथम आपले दर्शन होतात अंबिका माता मंदिराचे। असं म्हटलं जाते की हे मंदिर 12व्या शतकापेक्षाही जुनं मंदिर आहे आणि 51 शक्तिपीठापैकीचे हे एक महत्वाचे शक्तिपीठ आहे। असं म्हटलं जातं की स्वयं देवी पार्वती या ठिकाणी श्री अंबिका माता यांच्या स्वरूपात वास करीत होत्या। श्री गुरुदत्तांचे दर्शन घेण्याआधी आपल्याला श्री गुरुशिखर पार करून जावे लागते। गुरुशिखरचे महात्म्य सांगायचे झाल्यास याच ठिकाणी श्री गोरक्षनाथांनी घोर तपश्चर्या केली होती। त्यांना प्रत्यक्ष दत्त महाराजांनी दर्शन देऊन कृपांकित केले आहे। साधारणपणे गुरूंचे स्थान उंचीवर असते। गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की आपले चरण दर्शन मला सतत व्हावे। दत्त महाराजांनी हे मान्य केलं, त्यामुळे गोरक्ष शिखर उंचावर आहे। बाजूलाच गोरक्षनाथांची अखंड धुनी आहे व या स्थानकावर गुरु गोरक्षनाथांनी 84 सिद्धांना उपदेश केला। गुरुशिखराच्या खाली येताच इथे तुम्हाला भव्य कमान बघायला मिळेल। तर एक कमान दत्तगुरूंच्या मंदिराकडे जाते, तर दुसऱ्या कमानीतून तुम्ही कमंडलू कुंड व अन्नक्षेत्र या ठिकाणी जाऊ शकता। तर आधी आपण श्री गुरुदत्तांच्या चरण चिन्हाचे दर्शन घेऊया। आणि जर कुणी मंदिराच्या पायऱ्या चढण्यास असक्षम असेल तर त्यांना अशा प्रकारे डोलीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। मात्र त्याचा खर्च 5 ते 6,000 रुपये एवढा येतो। तर दर्शन घेण्याआधी आपण गिरनारच्या भौगोलिक, ऐतिहासिक व पौराणिक महत्वाबद्दल जाणून घेऊया। असं म्हटलं जातं की गिरनार पर्वतरांगा हे हिमालयापेक्षाही जुनं आहे। ज्वालामुखीच्या स्फोटानंतर या पर्वताची निर्मिती झाली आहे। या परिसरात व जंगलात तुम्हाला विभिन्न प्रकारच्या वनस्पती व वन्य प्राण्यांचे अस्तित्व आढळून येतील। पुराणांमध्ये गिरनारचा उल्लेख रैवतागिरी म्हणून केलाय। उंचावरून बघितल्यानंतर तुम्हाला हे परिसर कसा आहे याचा अंदाज येईल। ऐतिहासिक महत्वाबद्दल सांगायचं झाल्यास
250 इसवी सन पूर्वीचे ब्राह्मी लिपीतील कोरलेले दगडी शिलालेख इथे आढळून आले आहे। हे शिलालेख तुम्ही तलेटीपासून खाली 2 किलोमीटरच्या अंतरावर अशोक रॉक एडिट या संग्रहालयात बघू शकता। तर शिवपुराणातल्या उल्लेखानुसार माता अनसुया व अत्रि ऋषींच्या घरी श्री गुरुदत्त यांचा जन्म झाला। महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणी तुम्ही श्री दत्तगुरूंच्या जन्मस्थानाचे दर्शन घेऊ शकता। श्री दत्तगुरू यांनी ज्या ठिकाणी 12,000 वर्ष तप केला त्याच ठिकाणी आज त्यांचे चरणचिन्ह मंदिर आहे। हे स्थान इतके पवित्र आहे की या ठिकाणी हजारो वर्षापासून तप करण्याची परंपरा आहे। आजही इथे तुम्ही काही साधू महात्म्यांना तप करताना बघू शकता। चला तर मग चरण पादुकाचे दर्शन घेऊया। मंदिरामध्ये चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे, म्हणून आतली चित्रे मी तुम्हाला दाखवू शकणार नाही। दर्शन घेतल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया। इथे आल्यानंतर श्री दत्तगुरू संस्थानाला अवश्य भेट द्या। इथे तुम्ही अखंड ज्योतीचे दर्शन घेऊ शकता व महाप्रसाद सुद्धा ग्रहण करू शकता। आणखी इथे तुम्ही कमंडल कुंड सुद्धा बघू शकता। या मागची एक आख्यायिका खूप प्रसिद्ध आहे। असं म्हटलं जातं की गिरनारवर श्री दत्तगुरूंची तपस्या चालू होती, त्यावेळी गिरनारमध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता। शेवटी माता अनुसया यांनी दत्तगुरूंना तप सुरू असताना दुष्काळावर मार्ग काढण्यासाठी उठवायचं ठरवलं आणि या प्रयत्नातच दत्तगुरूंचा हात त्यांच्या कमंडलूला लागला व तो कमंडलू जोरात शिखराच्या खाली येऊन एका काळ्या खडकावर धडकला। यात त्या कमंडलूचे 2 भाग झाले। एक भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी स्वयं श्री गंगा अवतरल्या, तर दुसरा भाग जिथे पडला तिथे आजही अखंड अग्नी तेवत आहे। अशा प्रकारे कमंडल कुंडचे दर्शन घेऊन व महाप्रसादाचे ग्रहण करून मी परत रोपवेच्या दिशेने मार्गक्रम करतो। तर कसा वाटला व्हिडिओ? आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा व लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथल्या आणखी एक महत्त्वाच्या उत्सवाबद्दल सांगायचं झाल्यास प्रत्येक वर्षी इथे 36 किलोमीटर लांबीच्या गिरनार परिक्रमेचं आयोजन करण्यात येते। भावनाथ ते बोरदेवी ते परत भावनाथ पर्यंत भाविक पायी चालून ही परिक्रमा पूर्ण करतात। कार्तिक शुक्ल एकादशीला परिक्रमा सुरू करण्यात येते, तर शेवटचा दिवस कार्तिक पौर्णिमेचा असतो। अशा 5 दिवस चालणाऱ्या या परिक्रमेत भाविक लाखोच्या संख्येने उपस्थित होतात। चला तर परत भेटूया। जय महाराष्ट्र।